हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2 क्लास 7 चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. काय आहे तर भौमितिक रचना. ठीक आहे, याआधी आपण सराव संच 1 शिकलेलो आहोत. आता आपण सराव संच 2 शिकूया. तर बघा काय दिलेलं आहे. खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. ठीक आहे, ट्रायंगल ए बी सी त्याचे मेजरमेंट दिले आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये काय लेंथ ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ बी सी इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ ए सी इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल ए बी सी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर बघा आपण एक काय रफ आकृती काढून घेतली आहे. ठीक आहे, ही रफ डायग्राम आहे ए बी सी. तर ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, बी सी इक्वल टू 4.2 आणि ए सी इक्वल टू 3.5. ही रफ डायग्राम आहे. कच्ची आकृती तुम्ही असं बाजूला काढू शकता. ठीक आहे, तर आपण फेअर करूया. ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, ए बी इक्वल टू काय 5.5 सेंटीमीटर. हे झालं ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. हे 5च्या नंतर ही जी सेंटरची लाईन आहे ती घ्यायची. हे झालं 5.5 सेंटीमीटर. हे ए आणि हे बी इक्वल टू, त्याच्यानंतर काय दिलं आहे बी सी इक्वल टू 4.2. तर हा सी काय वर आहे इथं. तर बी सी इक्वल टू 4.2. तर आपण याच्यामध्ये घेऊया बी सी एवढा डिस्टन्स. कंपोज घ्यायचं. कंपोज किती 4.2. ठीक आहे, हे 2 लाईन. ओके, हे 4.2 डिस्टन्स घेतला. एक वर्क काय काढूया, आर्क काढूया. त्याच्यानंतर ए सी इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. तर ए सी घेऊया आपण 3.5 सेंटीमीटर घेतला आपण. आता आपल्याला काय हा एक इंटरसेक्ट पॉइंट मिळाला आहे. आता आपण याला जोडून घेऊया. आता हा जो पॉइंट मिळाला आहे याला आपण जोडलं. ठीक आहे, हा झाला काय सी. ओके, तर ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, बी सी इक्वल टू किती आहे 4.2 सेंटीमीटर. ए बी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, बी सी इक्वल टू 4.2 सेंटीमीटर and AC इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. तसा आपला हा काय ट्रायंगल ए बी सी तयार झालेला आहे. आपण ए बी सी काय केलं ड्रॉ केलं आहे. ठीक आहे, आता सेकंड बघूया बी. तर बघा बी मध्ये काय आहे ट्रायंगल एस टी यू. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे एस टी यू ट्रायंगल काढायचं आहे. लेंथ एस टी इक्वल टू 7 सेंटीमीटर, लेंथ टी यू इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि लेंथ ए सी इक्वल टू 5 सेंटीमीटर. आपण आता हे असं रफ डायग्राम इकडे बाजूला काढून घेतली. रफ डायग्राम काढली नाही तरी चालते, पण तुम्हाला कुठले पॉईंट कुठे येतील हे समजायसाठी तुम्ही काढू शकता. तर बघा आता काय आहे एस टी इक्वल टू 7 सेंटीमीटर, म्हणजे आपण तो बेस घेऊया. तर हा बघा आता एस टी इक्वल टू 7 सेंटीमीटर मी घेतलं आहे. आता वर काय आहे, आता इथं यू पॉईंट येणार आहे. एस टी झाला आहे आपला. आता टी यू किती आहे 4 सेंटीमीटर. ओके, तर आपण आता इथं 4 सेंटीमीटर घेऊया. आता एवढं मेजर घेतलं आपण 4 सेंटीमीटर. वर्क त्याला काय मारूया. आता जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो काय करू आपण जोडूया. हे आपण असं जोडून घेतलं.
आपला हा ट्रायंगल कुठला तयार झाला आहे, ट्रायंगल STU. ओके, आता इथं आपण हे ACU इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि UT इक्वल टू किती आहे हे बघा, UT किंवा TU इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता C बघूया आपण. C काय आहे, ट्रायंगल PQR मध्ये लेंथ PQ इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ QR इक्वल टू 3.8 सेंटीमीटर, लेंथ PR इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. तर आपण काय बेस घेऊया PQ. ठीक आहे, तर आपण आता हा बघा, आता हा बेस घेतला PQ 6 सेंटीमीटर. ओके, स्केलच्या साहाय्याने तुम्ही हे झालं आहे PQ इक्वल टू 6 सेंटीमीटर. नंतर कंपास घ्यायचा. कंपासमध्ये किती डिस्टन्स किती दिला आहे हे बघा, QR इक्वल टू 3.8 सेंटीमीटर. तर आपण इथं 3.8 सेंटीमीटर घेऊया. ओके, हे झालं 3.8 सेंटीमीटर. आता आपण वर काय मारूया, आर्क मारूया. Q आणि काय हा R 3.8 सेंटीमीटर. हा वरचा पॉईंट R आहे ना, हे झालं 3.8 सेंटीमीटर. आणि PR P आणि R 4.5 सेंटीमीटर. तर आपण इथं 4.5 डिस्टन्स घेतलं आणि याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क मारला. ओके, हा जो पॉईंट मिळाला आपण याला नाव दिलं R. हे झालं PQ आणि R, हे जोडून घेतलं आपण. आपला काय झाला, ट्रायंगल PQR तयार झाला. ठीक आहे, PQ इक्वल टू 6 सेंटीमीटर, QR इक्वल टू 3.8 सेंटीमीटर आणि PR इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर बघा 2 काय आहे, पाया किती 5 सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. ठीक आहे, तर समद्विभुज म्हणजेच काय, आयसोस्केल ट्रायंगल. तर बघा, आयसोस्केल म्हणजे काय असते, दोन बाजू. समद्विभुज म्हणजे दोन बाजू काय असतील, सारख्या असतील. ओके, आता हा एक ट्रायंगल आहे फॉर एक्झाम्पल. याच्या ह्या दोन बाजू काय आहेत, सारख्या आहेत. दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे हा काय झाला, म्हणजेच काय, समद्विभुज. ओके, समद्विभुज ह्याच्या काय, ह्या दोन बाजू सारख्या असतील. काय, 2 इक्वल साइड्स. आणि काय, इक्विलॅटरल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय, समभुज. ठीक आहे, समभुज त्रिकोण. ओके, म्हणजे याच्यात काय, तिन्ही बाजू काय असतील, सारख्या असतील. ठीक आहे, म्हणजे तिन्ही बाजूंची काय लेंथ सारखी असेल. इक्वल साइड्स, ऑल साइड्स आर इक्वल. ओके, म्हणजे त्यांची तिघांची पण लेंथ काय असेल, सारखी असेल. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे विषमभुज. ठीक आहे, स्केलेन ट्रायंगल. म्हणजे ही बघा, हे वेगळीच, ही वेगळी.
तिन्ही साईड याचे काय आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. याची लेंथ अलगच असेल, जसं 6 असेल, याची 5 असेल, याची किती 4 सेंटीमीटर असेल. हा काय झाला, विषमभुज. म्हणजे तिन्ही साईड्स काय असतील, इक्वल नसतील. नो इक्वल साईड्स. हा झाला स्केलेन ट्रायंगल तुमचा विषमभुज. तर आता बघूया आपण तर प्रश्न काय आहे, पाया 5 सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. ठीक आहे. तर दोन साईड्स त्याच्या काय असतील, इक्वल असतील. समद्विभुज म्हणजे दोन साईड्स इक्वल असणाऱ्या. तर पाया काय दिलाय, 5 सेंटीमीटर. ओके. तर आपण पाया काढला. पाया म्हणजेच काय, बेस आपण काढला. किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. ओके. हा झाला याचा पाया 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या बाजूंची लांबी किती आहे, 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपण कंपास घेतला. कंपासच्या सहाय्याने आपण 3.5 सेंटीमीटर इथं असं हे झालं 3.5 सेंटीमीटर. तर एक टोक इथं ठेवलं आणि काय मारला, आर्क मारला. ओके. तुम्हाला इथं पॉईंट मिळाला. आपण याला कुठलंही नाव देऊ शकतो, ए बी, आणि हा जो पॉईंट मिळाला तो सी. आपण याला काय करूया, जोडूया. तर बघा आता आपण हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा काय केला, जोडून घेतला. अशा प्रकारे आपला हा काय समद्विभुज आयसोस्केल ट्रायंगल तयार झालेला आहे. ठीक आहे. ते ए बी किती, आपण 5 सेंटीमीटर आणि ह्या ज्या दोन बाजू आहेत, ठीक आहे, ते कितीचे असतील, 3.5 सेंटीमीटर. हे पण 3.5 सेंटीमीटर. आता थर्ड बघूया आपण. इथे काय आहे, 6.5 सेंटीमीटरचा काय समभुज त्रिकोण काढायचा आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याचे तीनही साईड्स काय असतील, सेम असतील. तर किती, 6.5. तर बघा आपण आता इथं 6.5 डिस्टन्स घेऊया. हे झालं इथं 6.5. याला नाव देऊया XY. ठीक आहे. आता काय 6.5चं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे जेवढा डिस्टन्स घेतला आपण तेवढा डिस्टन्स घेऊया, कारण तिन्ही साईड्स काय आहेत, इक्वल आहेत. त्याचं नावच आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. तुम्ही असं वर काढा किंवा खाली पण काढू शकता, असं काही नाही. आपण 2 आर्क मारले. आता इथं आपल्याला काय पॉईंट सापडला, इथं हे. ओके. आता हे सोडून घेऊया. आता इथं नाव देऊया आपण झेड. हे झाला ट्रायंगल XYZ. हा कुठला आहे, इक्विलॅटरल आहे, म्हणून याच्या तिन्ही साईड काय असतील, सेम असतील. 6.5, 6.5 आणि हा 6.5 सेंटीमीटर. आता फोर्थ बघूया. आता थर्ड झालेला आहे आपला. तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक काय काढायचं आहे, समभुज म्हणजे इक्विलॅटरल, एक समद्विभुज म्हणजे काय, आयसोस्केल, आणि एक विषमभुज म्हणजे काय,
स्केलेन ट्रायंगल. ओके, आपल्याला काय काढायचं आहे? एक इक्विलॅटरल, एक आयसोस्केल आणि एक स्केलेन ट्रायंगल. आपल्याला काय 3 ट्रायंगल काढायचे आहेत. आणि आपल्याला काय लेंथ स्वतः घ्यायची आहे त्याची. तर बघू आता आपण एक एक काढूया. तर पहिल्यांदा आपण एक काय इक्विलॅटरल ट्रायंगल काढूया. कुठलाही एक डिस्टन्स घ्यायचं. नाही बघा, आता मी इथं घेतलं 4 सेंटीमीटर. ठीक आहे, याला नाव दिलं AB 4 सेंटीमीटर. इक्विलॅटरल असल्यामुळे सगळ्या साईड्स काय असतील? सेम असतील त्याच्या. आपण आता तेवढा डिस्टन्स घेऊया 4 सेंटीमीटर. हे बघा, हे झालं 4 सेंटीमीटर. इकडे वर एक आर्क मारला, इथं दुसरा आर्क मारला. मग आता हा इथं आपल्याला पॉईंट मिळाला, इंटरसेक्शन पॉईंट. त्याला काय केलं आपण? जोडून घेतलं. असं त्याला जोडून घेतलं. आपण याला नाव दिलं C, म्हणजे ट्रायंगल ABC. हा काय झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. आता दुसरा आहे आयसोस्केल ट्रायंगल. त्याच्या काय 2 बाजू सेम असतात. तर आपण आता इथं याचा बेस घेऊया. याचा पण बेस घेऊया 4 सेंटीमीटर. ठीक आहे, याला नाव देऊया CD 4 सेंटीमीटर. आता 2 साईड सेम पाहिजे आपल्याला. इथं आपण 3 सेंटीमीटर घेऊया एक डिस्टन्स. दुसरं पण काय राहील? 3 सेंटीमीटरच, म्हणून आपण चेंज केलेलं नाही, कारण 2 साईड सेम पाहिजे आपल्याला. मग नंतर आता हा जो मिळालेला पॉईंट आहे त्याला आपण जोडूया. CDE नाव दिलं आपल्याला. ठीक आहे, ट्रायंगल CDE हा झाला आपला आयसोस्केल ट्रायंगल. ओके, हा झाला आपला इक्विलॅटरल. आणि दुसरा झाला आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे, हे इथं हे 3 सेंटीमीटर आणि हे 3 सेंटीमीटर. ही साईड आणि ही साईड काय आहे? सेम आहे 2. आता आपण थर्ड काढायचं आहे स्केलेन ट्रायंगल. म्हणजे काय? विषमभुज. म्हणजे त्याच्या 3ही साईड्स वेगळ्या वेगळ्या असतील. तर बघा, आता याचं बेस घेतला आपण 5 सेंटीमीटर. ठीक आहे, इथं S नाव देऊया, इथं T देऊया. हे घेतलं आपण 5 सेंटीमीटर. आपल्याला 3ही वेगळे वेगळे काढायचे आहेत. मग आता इथं कंपासमध्ये आपण काय एक 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊया, एक 3चं. आता हे 3चं डिस्टन्स घेतलं मी इथं. इकडे एक आर्क टाकला 3 सेंटीमीटर. आता दुसरं घेऊया 4 सेंटीमीटर. आपल्याला कुठलाही डिस्टन्स घ्यायचा आहे, 3 वेगळे वेगळे डिस्टन्स पाहिजे. आता दुसरा आर्क इकडे 4 सेंटीमीटरचा टाकला. आता जो पॉईंट मिळाला आपल्याला त्याला जोडून घेऊया. ST इथं नाव देऊया U. हे जोडून घेतलं आपण. ठीक
ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला कोणता स्केलेन ट्रायंगल तयार झाला. हे 3 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही साईड्स काय आहेत, तिघांचे डायमेन्शन वेगळे आहेत. ओके, हा झाला स्केलेन ट्रायंगल. ओके, म्हणजे काय, विषमभुज त्रिकोण. हे बघा, तुम्ही असं व्यवस्थित बघून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. तर आपण पुढे सराव संच 3 प्रॅक्टिस सेट 3 बघूया. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला काय करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.